सोलापूरकरांनो, आनंद, उत्साह आणि धमाल घेऊन आली आहे मनोरंजन नगरी. लहान मुलांसाठी खास ऑफर. अवघ्या 100 रुपयात तब्बल 5 सुपरहिट गेम्स, वॉटर बोट, मिकी माउस, ट्रेन, जम्पिंग जपांग आणि ड्रॅगन राईड. याशिवाय कमी दरात मोठ्या मुलांसाठी थरारक ब्रेक डान्स राईड. दररोज संध्याकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरू. मग वाट कसली पाहताय? आजच या आणि धमाल मनोरंजनाचा मनसोक्त आनंद घ्या. मनोरंजन नगरी, होम मैदान, पासपोर्ट कार्यालयासमोर, सोलापूर. संपर्क 9096521330. कॉक्रोच जनता पार्टीच्या जंतर मंतरवरील नीट परीक्षा घोटाळ्याविरोधातील आंदोलनात आज सकाळी मोठी घटना घडली. प्रसिद्ध शास्त्रज्ञ, जलवायू कार्यकर्ते आणि शिक्षण सुधारक सोनम वांगचुक यांना 21 दिवसांच्या बेमुदत उपोषणानंतर दिल्ली पोलिसांनी सफदरजंग रुग्णालयात हलवले. दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि वैद्यकीय सल्ल्यानुसार ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. यानंतर सीजेपी संस्थापक अभिजित दीपके यांनी आमरण उपोषण सुरू करण्याची घोषणा केली, तर त्यांच्यावर एका महिलेकडून शाई फेकण्याची घटनाही घडली. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार सोनम वांगचुक यांनी 28 जूनपासून जंतर मंतरवर सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा देत बेमुदत उपोषण सुरू केले होते. नीट आणि इतर स्पर्धा परीक्षांमधील कथित घोटाळ्याबाबत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या या आंदोलनात त्यांच्यासोबत विविध विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांनीही उपोषण केले. उपोषणादरम्यान वांगचुक यांचे वजन सुमारे 8 ते 9 किलो घटले होते. रक्तदाब आणि रक्तातील साखरेची पातळी खालावली होती. दरम्यान आज सकाळी 7च्या सुमारास पोलिसांनी जंतर मंतरवर मंचाभोवती पडदे लावून वांगचुक यांना ताब्यात घेतले आणि रुग्णालयात दाखल केलं. पोलिसांनी म्हटले आहे की दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याने त्यांची प्रकृती बिघडल्याने ही कारवाई करण्यात आली. आंदोलकांनी मात्र ही कारवाई जबरदस्तीची आणि अमानवीय असल्याचा आरोप केला आहे. अभिजित दीपके यांनी सोशल मीडियावर लिहिले आहे की पोलीस गुंडाले आणि 20 दिवस उपोषण करणाऱ्या 60 वर्षीय सोनम सरांना शिवीगाळ करत ओढत नेले. रुग्णालयात दाखल झाल्यावर वांगचुक यांनी औषधे घेण्यास नकार दिला असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचंही सांगण्यात येत आहे. सोनम वांगचुक यांना हलवल्यानंतर अभिजित दीपके यांनी तात्काळ आमरण उपोषण सुरू केले. आंदोलन चालू ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. दुपारी एका महिलेने त्यांच्यावर शाई फेकली. दीपके यांनी या घटनेचा व्हिडिओ शेअर करत ब्ल्यू इज माय कलर, जय भीम असे लिहिले आणि ते अप्रभावित असल्याचे दर्शवले. या घटनेमुळे आंदोलनस्थळी थोडा गोंधळ झाला. पोलिसांनी आंदोलकांना जंतर मंतर रिकामे करण्याचे आवाहन केले असून परिसरात सुरक्षा वाढवली आहे. 20 जुलैला संसदेकडे चलो संसद मार्चचे आयोजन मात्र आंदोलकांनी कायम ठेवले आहे.